बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या कुंभोज येथील रस्त्याची दुरावस्था झालेली पाहायला मिळते। रयत शिक्षण संस्थेच्या मागील रस्त्याची ही दुरावस्था झाली आहे। रस्त्याच्या दुरावस्थेकडे मात्र लक्ष वेधण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आलंय। खड्ड्यात वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध केला गेलाय। रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनांवर रस्ता दुरुस्त करणार असल्याचं सांगतायत, मात्र प्रत्यक्षात रस्त्याची कोणतीही कामं करण्यात आलेली नाहीयेत। परिणामी संतप्त शेतकऱ्यांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने याचा निषेध नोंदवलाय। दरम्यान रस्ता दुरुस्त न झाल्यास केवळ मळ्यातील लोक नाही तर जवळपास 15 गावातून तब्बल 550 विद्यार्थी याच मार्गाने दररोज ये जा करतात आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्याची असते। त्यामुळं शासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनं न देता या रस्त्याची फक्त डागडुजी नाही तर चांगल्या पद्धतीनं या रस्त्याचं बांधकाम लवकरात लवकर करावं। गेले 25 वर्ष झाले या रस्त्याची दुरावस्था आहे। प्रत्येक इलेक्शन आले की लोकांना सांगायचं की ह्यावेळी रस्ता करतो, ह्यावेळी मतदान आम्हाला द्यायचं, असं प्रत्येक वेळी येऊन लोकांच्या तोंडाला पाणी पुसायची आणि ह्या रस्त्याचं आश्वासन द्यायचं। लोकांची फाळापट्टी पाहिजे, घरपाळा पाणीपट्टी घ्यायची, पण त्यांना कुठलं तिची फॅसिलिटी द्यायची नाही आणि त्यांना उडवाउडवीची उत्तर द्यायची। हे किती दिवस चालणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।